सहज आणि सोपे शिक्षण या यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वी यावरील चॅप्टर नंबर 20 इन द वर्ल्ड ऑफ स्टार्स तारकांच्या दुनियेत या चॅप्टरवरील एक्सरसाइज बघणार आहोत। माझ्या या चॅनलवर तुम्हाला गणित, विज्ञान तसेच इतर शैक्षणिक व्हिडिओ तसेच कुकिंगचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। ज्या विद्यार्थ्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राइब करा। 20 in the world of stars. Exercise question number 1. Write the proper words in the blanks. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा। Meridian, horizon, 12, 9, apparent, celestial, ecliptic. A. When seen from a great distance, the sky seemed to be touching the ground along a circle. This circle is called होरायझन म्हणजेच क्षितिज। मग ज्या ठिकाणी आपल्याला आकाश हे जमिनीला टेकलेलं दिसतं त्याला काय म्हणायचं? क्षितिज म्हणजेच होरायझन। बी. द डॅश डॅश इज यूज्ड व्हाइल डिफाइनिंग द झोडॅक साइन। राशींची संकल्पना मांडताना कशाचा विचार केला जातो? तर अक्लिप्टिक, तर आयनिक याचा विचार केला जातो, आयनिक वृत्ताचा विचार केला जातो। सी. क्लासिफाइड अकॉर्डिंग टू सीझन्स, वन सीझन विल हॅव डॅश डॅश नक्षत्र। तर ऋतुमानानुसार वर्गीकरण, क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण केल्यास तर एका ऋतूमध्ये किती नक्षत्र येतात? 9 नक्षत्र। डी. द रायझिंग ऑफ द सन इन द ईस्ट अँड इट्स सेटिंग इन द वेस्ट इज द मोशन ऑफ द सन। तर ही कोणती मोशन असणार आहे सनची? तर अपरंट म्हणजेच भासमान भ्रमण। अपरंट बघा हे त्या ठिकाणी लिहायचं आहे। क्वेश्चन नंबर 2. अ स्टार राइजेस ॲट 8 PM टुनाइट. ॲट व्हॉट टाइम विल इट राइज आफ्टर अ मंथ? व्हाय? 8 वाजता उगवलेला तारा एका महिन्याने किती वाजता उगवलेला दिसेल? का? म्हणजे आज जो तारा 8 वाजता उगवलेला आहे तो एका महिन्याने किती वाजता उगवताना आपल्याला दिसेल त्याचं कारण लिहायचं आहे। आन्सर बघा। 1. The stars rise 4 minutes early every next day. 2. Therefore, after a month, it will be 120 minutes or 2 hours earlier than tonight, that is 6 PM. तर तारा हा प्रत्येक वेळेला दुसऱ्या दिवशी हा 4 मिनिट अगोदर उगवत असतो। तर या पद्धतीने एका महिन्याचे 30 दिवस म्हणजेच 4 गुणिले 30 तर 120 म्हणजे 120 मिनिट्स होतात। म्हणजे 120 मिनिट म्हणजेच 2 तास। तर 2 तासाने फरक म्हणजेच काय? जर 8 PM असेल तर त्याच्या अगोदर 2 तास म्हणजे 6 PM हे त्याचा आन्सर होणार आहे। क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज मीन बाय द सन एंटर्स अ नक्षत्र? तर नक्षत्र लागणे म्हणजे काय? इट इज सेड दॅट इन द रेनी सीझन द सन एंटर्स द मृग नक्षत्र. व्हॉट डज इट मीन? तर पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले असे म्हणतात। मग याचा अर्थ काय ते आपल्याला लिहायचं आहे। आन्सर बघा। व्हेन अन ऑब्झर्वर फ्रॉम द अर्थ लुक्स ॲट द सन द ऑब्झर्वर सीज अ पर्टिक्युलर नक्षत्र बिहाइंड द सन. मग ज्यावेळेला एखादा जो काही निरीक्षक असतो ज्यावेळेला तो पृथ्वीवरून बघतो तर त्याला सूर्याच्या मागे एक विशिष्ट असं नक्षत्र आहे असं दिसत असतं। अँड दिस इज एक्सप्रेस ॲज द सन एंटरिंग दॅट पर्टिक्युलर नक्षत्र. मग म्हणूनच असं म्हटलं जातं की सूर्याने त्या ठराविक नक्षत्रामध्ये प्रवेश घेतलेला आहे। 2. In the rainy season, the sun enters the Mrug Nakshatra means that Mrug Nakshatra lies behind the sun at that time. तर पावसाळ्यामध्ये सूर्य हा मृग नक्षत्रामध्ये प्रवेश करत असतो म्हणून आपण त्या दिवशी काय म्हणत असतो की तर सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केलेला आहे पावसाळ्यात। तर त्यावेळेला मृग नक्षत्र हे सूर्याच्या पाठीमागे आपल्याला दिसत असतं। Question number 4. Answer the following question. A. What is constellation?
कॉन्स्टलेशन म्हणजे तारका समूह म्हणजे काय? या ठिकाणी आपण नुसती व्याख्या लिहिली तरी चालेल किंवा कोणकोणते तारका समूह असतात, जर जास्त मार्काला क्वेश्चन असेल तर त्या ठिकाणी त्याचे एक्झाम्पल पण देणं हे गरजेचे असतील. आन्सर बघा. ए ग्रुप ऑफ स्टार्स ऑक्युपाइंग अ स्मॉल पोर्शन ऑफ द सेलेस्टियल स्पियर इज कॉल्ड अ कॉन्स्टलेशन. तर कोणकोणते कॉन्स्टलेशन आहेत बघा. सप्तर्षी, शर्मिष्ठा, कॅसिओपिया, मृग नक्षत्र, त्यालाच ओनियन असं म्हटलं जातं. त्यानंतर वृश्चिक, त्यालाच स्कॉर्पिओ हे देखील नाव आहे. मराठीत अर्थ बघा. खगोलाच्या एका लहान भागात, खगोल म्हणजे काय? अवकाशातील जो काही लहान भागात असलेल्या तारांच्या गटाला किंवा समूहाला तारका समूह असे म्हणतात. बी. व्हॉट पॉइंट शुड बी कन्सिडर्ड बिफोर द स्काय वॉचिंग. आकाश निरीक्षण करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी असे तुम्हाला वाटते? तर आकाश निरीक्षण करायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टी त्यावेळेला आवश्यक आहेत? तर बघा. 1. द प्लेस ऑफ स्काय वॉचिंग शुड बी अवे फ्रॉम द सिटी. तर आपलं स्काय वॉच करायचं असेल तर सिटीपासून ती जागा लांब असली पाहिजे, कारण सिटीमध्ये काय असतात? भरपूर कारखाने असतात, उद्योगधंदे असतात किंवा ट्रॅफिक असते. मग त्याचा जो काही धूळ असेल ते अवकाशात असते, त्याच्यामुळे आपल्याला आकाश निरीक्षण हे क्लिअर दिसणार नाही. Second, it should be a new moon night. Binoculars or telescopes should be used for sky watching. तर त्यावेळेला न्यू मून नाईट म्हणजे काय? अमावस्येची रात्र असली पाहिजे, जेणेकरून अमावस्येच्या रात्री काय असतं की पूर्णपणे चंद्र आपल्याला दिसत नाही आणि पूर्णपणे तारे हे जे असतील किंवा चांदणे असतील या स्पष्ट दिसतील. तर त्यावेळेला बिनॉक्युलर्स किंवा टेलिस्कोप तर यांचा वापर आपल्याला करायचा आहे. 4. The pole star in the north should be used as a reference point for sky watching. The pole star म्हणजे ध्रुव तारा हा कुठे असतो? तो उत्तरेला असतो. तर यावरून आपल्याला दिशा समजतात की कोणत्या दिशेला कोणतं नक्षत्र असेल किंवा कोणता तारा असेल. तर हे बघण्यासाठी आपल्याला पोल स्टार याचा आपल्याला रेफरन्स घेता येतो. सी. Is it wrong to say that the planets, stars and nakshatras affects human life? Why? तर ग्रह, तारे, नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो असे म्हणणे योग्य आहे का? तर का हे कारण आपल्याला स्पष्ट करायचं आहे त्या ठिकाणी. आन्सर बघा. 1. Yes, it is wrong to say that the planets, stars and nakshatras affect human life. तर हे चुकीचं आहे असं म्हणणं की यांचा आपल्या ह्युमन लाईफवर काहीही परिणाम होत नाही. इन द एज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी मॅन हॅज स्टेप ओव्हर द मून. तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने हा मूनवर पाय ठेवलेला आहे. सून इन दिस सेंचुरी, तर ह्या शतकामध्ये सुद्धा मॅन विल स्टेप ऑन द मून मार्स टू. मानव हा मंगळावर देखील आपला पाय ठेवणार आहे किंवा तो त्या ठिकाणी तो पोहोचणार आहे. 3. Beliefs about eclipse originated from the ancient ignorance. तर बघा, जे काही ग्रहणे आहे याविषयीचे शुभ अशुभ किंवा चांगलं वाईट जे काही समज आहे, गैरसमज आहेत, हे मात्र जे काही आपले पूर्वीचे जे काही लोक होते त्यांनी हे लावून दिलेले आहेत, पण त्याचा परिणाम होत नाही. फक्त काय आहे की ते उघड्या डोळ्यांनी बघू नये. त्यावेळेला जे काही सूर्यग्रहणाच्या वेळेला जे काही किरणं, अतिनील किरणं हे बाहेर पडत असतात की ज्याचा आपल्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो, स्किनवर परिणाम होऊ शकतो. म्हणून त्यावेळेला आपण काळजी घेतली पाहिजे. हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. त्याच्या मागे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही. 4. Science has proved through several studies that celestial bodies do not affect human life. तर सायन्सच्या मदतीने आपण ह्या अशा अनेक गोष्टी प्रयोग करून देखील आपण सिद्ध करतो की हे जे काही सेलेस्टियल बॉडीज आहे, खगोलीय वस्तू आहे अवकाशातील, यांचा आपल्या ह्युमन लाईफवर काहीही परिणाम होत नाही. क्वेश्चन नंबर 5. राईट अ पॅराग्राफ ऑन द बर्थ अँड लाईफ सायकल ऑफ स्टार्स युजिंग फिगर 20.1. तर आपल्या पहिल्या पानावरच ही फिगर देखील आहे या लेसनच्या पहिल्या पानावर, आणि त्याच्यावरती जी काय माहिती आहे तीच आपल्याला याच्यासाठी लिहायची आहे. फक्त आपण ती पॉइंट्स मध्ये लिहिणार आहोत. तर ही जी फिगर आहे 20.1 लाईफ सायकल ऑफ स्टार, याच्या मदतीने आपल्याला पॅराग्राफ लिहायचा आहे. आणि तो लिहिण्यासाठी आपल्याला हा जो काही वरील
परिच्छेद आहे, हा पूर्ण परिच्छेद, याच्यातून पॉइंट्स लिहायचे आहेत. जवळजवळ हा पूर्ण परिच्छेद आपल्याला त्या ठिकाणी लिहावा लागणार आहे. पहिला पॉइंट बघा, स्टार्स आर बॉर्न आउट ऑफ नेबुली. तर नेबुली पासून, नेबुली म्हणजे काय, तेजोमेघ, याच्यापासून ताऱ्यांची निर्मिती होते. मग हा नेबुली कशाचा बनलेला आहे? क्लाउड्स ऑफ हायड्रोजन गॅस अँड डस्ट पार्टिकल, याचा हा नेबुली बनलेला आहे, तेजोमेघ बनलेला आहे. सेकंड, द पार्टिकल्स इन द क्लाउड अट्रॅक्ट इच अदर ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग जे काही गुरुत्वाकर्षण बलामुळे तेजोमेघातील कण हे एकमेकाला आकर्षण हे किंवा खेचून घेत असतात ते कण एकमेकाला. ॲज अ रिझल्ट क्लाउड्स कॉन्ट्रॅक्ट बिकमिंग डेन्स स्पियर. तर यामुळे काय होतं की ते ढगांमधील जे काही कण एकमेकाला आकर्षून घेतात तर हे ढग दाट होतात आणि स्पियर म्हणजे काय, गोलाकार होत असतात. ॲट द सेम टाइम प्रेशर ऑफ गॅस ॲट द कोर ऑफ द क्लाउड इन्क्रीजेस. मग तो जो काही स्पेरिकल हा जो काही क्लाउड तयार झालाय गोलाकार, मग त्याच्या सेंटरला कोरमध्ये काय होत असतं, मधल्या भागामध्ये की प्रेशर म्हणजे उच्च प्रकारचा दाब निर्माण होतो, कॉझिंग व्हेरी हाय राईज इन टेम्परेचर. आणि तिथे मग प्रेशर हे जास्त झाल्यामुळे तिथे टेम्परेचर देखील वाढतं. अँड एनर्जी जनरेशन प्रोसेस स्टार्ट. आणि टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं की एनर्जी ही उत्सर्जित होते. जसं आपल्या घरात आपण एखादा कुकर असतो की तो कुकरची शिट्टी झाल्यानंतर आपण कुकर बाजूला ठेवतो, पण त्याची जी एनर्जी आहे ती काय होत असते, बाहेर त्याच्या आजूबाजूच्या हवेमध्ये जर आपण हात लावला तर ती हवा सुद्धा आपल्याला गरम लागत असते. त्या पद्धतीने हे जे काही स्पेरिकल गोल आहे त्यांच्यामध्ये प्रेशर वाढल्यानंतर त्यांच्याचं टेम्परेचर वाढतं आणि ते एनर्जी ही बाहेर टाकण्याचा किंवा एनर्जी जनरेट करण्याचा तिथे प्रोसेस स्टार्ट होत असते. सच अ स्पेरिकल क्लाउड ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड स्टार. मग हे जे काही हायड्रोजनचे गोलाकार हे जे काही क्लाउड आहे, ढग आहेत, यालाच आपण स्टार म्हणजे तारा असं म्हणत असतो. लॅटर प्रोसेस सच ॲज कॉन्ट्रॅक्शन, एक्सपान्शन, राईज इन टेम्परेचर एक्सेट्रा ब्रिंग अबाउट चेंजेस इन द नेचर ऑफ स्टार. मग पुढे जाऊन काय होतं, कॉन्ट्रॅक्शन म्हणजे अंगुंचन असेल, त्यानंतर एक्सपान्शन प्रसरण, राईज इन टेम्परेचर म्हणजे काय की तापमानातील वाढ. मग याच्यामुळे जे काही स्टारचं जे नेचर आहे त्याचं जे काही स्वरूप असेल त्याच्या स्वरूपामध्ये बदल होत असतो. 6वा मुद्दा बघा, these changes occur over a very long period of time and constitute the life cycle of stars. मग हा जो काही बदल आहे हा दीर्घ काळासाठी होत असतो आणि याच्यातच स्टारची किंवा ताऱ्याची लाईफ सायकल ही तयार होत असते. Different forms of stars at various stages during this life cycle are identified as different types of stars. तर बघा, या प्रक्रियेसाठी हा फार मोठा कालावधी लागतो हे आपण बघितलं आहे. हाच ताऱ्यांचा जीवन प्रवास असून ताऱ्यांचे विविध प्रकार या स्वरूपामुळे ओळखले जातात. तर अशा पद्धतीने इन द वर्ल्ड ऑफ द स्टार या प्रकरणावरील आपली एक्झरसाइज ही पूर्ण झालेली आहे. तुम्हाला ती मराठीत समजून दाखवण्याचा देखील मी प्रयत्न केला आहे, ती तुम्हाला समजलीच असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.